नमस्कार मित्रहो, ओमानची ट्रिप ही वादी शाब या वादीला भेट दिल्याशिवाय काही पूर्ण होत नाही। तर वादी अल शब या ठिकाणी आता आम्ही आलो आहोत। वादी म्हणजे असं ह्या डोंगरांच्या दगडांच्या मध्ये स्थित असलेलं जे पाण्याचा स्रोत असतो त्याला वादी म्हणतात आणि त्याचे वेगवेगळे भाग जे आहे ते अतिशय सुंदर दिसतात असे। तर त्या वादीचा आपण आता एक विजिट करणार आहोत। सो इथे सुरुवातीला आपल्याला एका बोटीने जावं लागतं। एंट्रन्समध्ये आपल्याला लाईफ जॅकेट्स, वॉटरप्रूफ बॅग्स वगैरे जे काही हवं असेल ते घेता येतं, शूज वगैरे आणि इतर गोष्टी। लाइफ जैकेट्स आर अवेलेबल एट 1 रियाल। या इथून अशा ज्या छोट्या बोट्स आहेत त्याने जावं लागतं। सो 1 रियालचं तिकीट काढून म्हणजे पर पर्सन 1 रियाल, टू अँड फ्रो असं ह्या बोटीने जायला लागतं आपल्याला। अरे बापरे, आपण अदर साईडला आपल्याला ही सोडते बोट। सो इकडे रिटर्न आपण 6 PM पर्यंत करू शकतो। There we are. छोट्या बोटने आपल्याला इथे सोडलेलं आहे आणि इथून आता अशा प्रकारची वादी म्हणजे ग्रीनरी, अगदी जंगलासारखं असं वातावरण आहे आणि त्यातून आपल्याला चालत जायचं आहे आणि मग पुढे आपल्याला वादी अल शब म्हणजे पाणी, वॉटर बॉडी ही लागेल। सो ही आहे वादीची सुरुवात। इथे आपल्याला बरीचशी कमळाची झाडं वगैरे फुलं दिसत आहेत। यू कॅन सी ऑल द वे। तर इथे आपल्याला पुढे चालत जायचं आहे। ऑलमोस्ट 40 मिनिटाचा वॉक आहे। जस्ट लुक एट दिस। फिर बाद में मुझे कौन उठाएगा? हम लोग उठाएगा, फेंक देगा। फेंक दो मैं। इथे ऑलरेडी आपल्याला वादीमधलं छान हिरवं हिरवं पाणी दिसायला लागलेलं आहे। हा असा काही रस्ता आहे। हा असा एक 40 मिनिटाचा वॉक आहे। उसके बाद हमने कॉल किया तो मैं बोला कि हम लुलू को ना 8 बजे निकलेगा। 8 बजे हे आम्ही वादी अल शबच्या सुरुवातीच्या भागामध्ये आलो आहोत ऑलरेडी। ही अशी काही टेरेन आहे त्यामुळे प्रॉपर थोडे हायकिंग टाईप शूज घेऊन येणं, घालून येणं हे फार महत्त्वाचं आहे। वादी शाबचा पुढचा भाग हा असा काही आहे। एवढ्यावरून देखील आपल्याला फिश वगैरे सगळे पाहायला मिळतात।
हे असे काही व्ह्यूज आहेत वादीचे. जैसे ये इस तरह ये खड़े हैं ना, एक इस तरह लेना है.